अर्थातच अवेअरनेस ड्राईव्ह आणि डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये विशेषतः केंद्र सरकारच्या मार्फत देखील विशेष प्रयत्न करण्यात आले। आपल्याला माहिती असेल की कोविडच्या नंतर आपल्या कॉलर ट्यूनवरती देखील डिजिटल अरेस्टची माहिती ही केंद्र सरकारच्या मार्फत ही कॉलर ट्यूनवरती प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक नागरिकाच्या वरती ही दिली जात होती। आणि विशेष म्हणजे आता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये 1930 म्हणजे 1930 आपण ही हेल्पलाईन देखील आपण चालवतो, परंतु नक्कीच डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये आपण एक मोडस ऑपरेंडी पाहतोय त्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय। आणि म्हणून मुंबईमध्ये विशेषतः आपण सिनियर सिटीजनचा आपला जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे या प्रत्येक सिनियर सिटीजन पर्यंत पोहोचून प्रत्यक्षामध्ये आपले पोलीस अधिकारी त्यांची भेट घेत आहेत आणि डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने चालतं याची माहिती आपण त्यांना देतोय। स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील, ह्या ठिकाणी आपण तिथे सेमिनार्स आपण भरवतोय। तर अवेअरनेस वरती नक्कीच अध्यक्ष महोदय भर देणं आवश्यक आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या दृष्टीने आपण अग्रेसिव्हली अवेअरनेस ड्राईव्ह आपण राबवतोय आणि डिजिटल अरेस्ट ही कशा पद्धतीने चालते ही सगळी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या माध्यमांच्या मार्फत पोहोचवता येईल। आताच आपण पाहिलं असं की प्रसिद्ध आपले जे ऍक्टर आहेत नाना पाटेकरांची देखील आपण आता 5 मिनिटाची आपण आता एक फिल्म तयार केलेली आहे, ती देखील आपण प्रसिद्ध केलेली आहे। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असल्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपण अवेअरनेस ड्राईव्ह आपण करतोय।